एक प्रश्न आहे, जर सरकारने हप्ता मंजूर केला असेल, तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आधी येतात आणि काहींना अनेक दिवस वाट का पाहावी लागते? यामागचं खरं आणि फार कमी लोकांना माहीत आहे यामागचं कारण. आणि शेवटी मी सांगणार आहे, की पुढचा हप्ता, नमो शेतकरी योजनाचा हप्ता कधी येऊ शकतो आणि किती रुपये मिळणार आहेत. तर सध्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जोरदार चर्चा आहे, पण अनेक शेतकरी एक मोठी चूक करत आहेत. ते फक्त बँक खाते चेक करत आहेत, पण सरकार पैसे जमा करण्यापूर्वी अनेक टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी करते. त्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच मिनिटाला पैसे पडत नाहीत. याशिवाय बँकेच्या प्रक्रियेमुळेही काही खात्यांमध्ये पैसे उशिरा दिसू शकतात. म्हणूनच शेजाऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून लगेच तुमच्या खात्यामध्ये आलेच पाहिजेत असं नसतं. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे पुढचा हप्ता नेमका कधी येणार? सध्या सरकारकडून हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि किती पैसे येणार? तर या हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणूनच अफवांवरती विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा होताच खरी तारीख समोर येईल. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.